आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ वनजा जोशी करत आहेत. कॉन्टिनेंटल तर्फे त्यांचाही मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करते. देवेंद्र या अशा व्यासपीठानंतर माझा सत्कार ही माझ्यासाठी साठवणीची आठवण राहणार आहे. आता या पुस्तकाचे करविते कॉन्टिनेंटल प्रकाशन याविषयी थोडंसं जाणून घेऊया. कॉन्टिनेंटल प्रकाशन ही आपल्या सर्वांच्या परिचयाची पुण्यातली एक नामवंत संस्था. 1938 साली श्री अनंतराव कुलकर्णी यांनी ही प्रकाशन संस्था स्थापन केली. आज त्यांचे चिरंजीव श्री अनिल धस यांच्या देवयानी व ऋतुपर्ण या मुलांसह संस्थेचा कारभार पाहतात. परंपरा व प्रगती हे आपलं ब्रीदवाक्य जपत आजवर कॉन्टिनेंटलनं शेकडो पुस्तकं प्रकाशित केली. आज प्रकाशित होणारी ही पुस्तकं म्हणजे त्यांचं 1417 व 1418 प्रकाशन. कॉन्टिनेंटलनं आज जर कथा, कादंबऱ्या, नाटकं, समीक्षा, ललित अशा अनेक विषयावर पुस्तकं प्रकाशित केली. पर्यावरण शेती याविषयी मराठीतील पुस्तकांचं दालन प्रथम कॉन्टिनेंटलनं खुलं केलं. 1965 ते 1988 पर्यंत कॉन्टिनेंटलनं मराठी विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाचं काम केलं. विद्यापीठाची 300हून अधिक पुस्तकं या प्रकल्पातून कॉन्टिनेंटलनं प्रकाशित केली. विद्यालय व विद्यापीठ पातळीवरील मराठी पुस्तकांचं पर्व कॉन्टिनेंटलनं निर्माण केलं. अभ्यास कसा करावा, हस्ताक्षर लेखन तंत्र, संवादशास्त्र ही यासारखी अनेक पुस्तकं हे कॉन्टिनेंटलचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान. गेल्या 2-3 वर्षात लहरी हवा, सुडौल हवा, सुंदर दिसा व संदीप खरे यांचं मौनाची भाषांतरे या पुस्तकांना दिल्लीत फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचं उत्कृष्ट निर्मितीचा अवॉर्ड किरण बेदी यांच्या हस्ते कॉन्टिनेंटलला मिळाला. कॉन्टिनेंटलच्या संचालिका सौ देवयानी अभ्यंकर यांना या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा असे वाटते.